सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर दत्त जयंती सप्ताह अखंड नामजप यज्ञ सप्ताह मात्र सुरू झालेला आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस होता. तर बघा, सर्वत्र सर्वत्र गर्दी आणि उत्साह मात्र आहेच, पण प्रत्येक जण विविध माध्यमातून सेवा करेल. अतिशय मंगलमय वातावरणात सेवा करण्याचा हा एक अनुभव मात्र खूप जास्त विलक्षण असतो. पण नियतीने प्रत्येकाच्या वाट्याचे विविध कर्म ठरवलेले आहेत आणि त्या कर्माप्रमाणेच त्यांचे फळ हे निश्चितच आहे. कोणाच्या देहाद्वारे किती आणि कोणते कार्य करून घ्यायचे आहे हेही तिनेच ठरवलेलं आहे. या गर्दीतही आचार विचारांनी स्वामींच्या हृदयात स्थान मिळवण्याची नामीची काही संधी चालून आलेली आहे ना, ती मात्र तुम्ही अजिबात सोडू नका. आणि प्रत्येक सेवेचा आवर्जून फायदा घ्या. मध्ये गुरुचरित्र पारायण असो, याग असो, प्रहर असो किंवा संध्याकाळच्या आरतीला जायचं असो किंवा जे काही छोटे मोठे कामं आहेत ते सुद्धा छान अशी साफसफाई असो, या विविध कामांमध्ये सहभाग व्हा. कारण हा जो येणार असतो ना सप्ताह, हा पूर्ण 6 महिन्यांचा आपली बॅटरी चार्ज करत असतो. म्हणजेच काय, तर आपला बँक बॅलन्स जो काही आहे तो ऊर्जेचा बँक बॅलन्स वाढवत असतो. आणि प्रत्येकाला अनुभूती येतेच, असं कोणीही नाही की ज्याला या मार्गामध्ये आला आणि अनुभूती आलेली नाही. तर सर्वप्रथम आज पहिलाच दिवस होता म्हणून छान असं सर्व देवांचे अभिषेक वगैरे झाले, देवपूजा वगैरे करून घेतली आणि शूट बऱ्यापैकी सकाळी काही झाला नव्हता कारण गडबडच तितकी होती. नंतर मी सुद्धा 7ला गेली, ग्रंथ वगैरे बाहेर ठेवून आली तिथे जिथे पारायण वाचायचं होतं तिथे, आणि पुन्हा मग घरी यायला आली आहोंना. आता आहोंना सुद्धा छान असं तयार केलेलं होतं. आहोंनी आंघोळ वगैरे केली, ड्रेस वगैरे घातला आणि आहोंना कशासाठी घेऊन गेले ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगेल, कारण एक छान असा अनुभव आम्हाला आलेला होता. आणि म्हटलं चला, आपण जर आपल्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत छान असा अनुभव जर मी शेअर केला तर नक्कीच येणारे जे काही सेवेकरी आहे किंवा नवीन सेवेकरी आहे त्यांना या 7 दिवसामध्ये एक नवी प्रेरणा मिळेल आणि माझा ब्लॉग बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला सुद्धा छान वाटेल. तरी ते सर्वप्रथम सकाळीच काही शूट वगैरे झालेलं नव्हतं म्हणून संध्याकाळी आता अशी वेगळ्या पद्धतीची थोडीशी आलूची भाजी बनवते आणि आता याच पद्धतीचं जेवण मात्र दररोज असणार आहे. तुमच्यासोबत सुद्धा मी ते ब्लॉगमधून शेअर करते, माझं जे काही रुटीन आहे ते. 2 आलू होते, छान असे मॅश करून घेतले. उकडून झाल्याच्या नंतर फक्त जिरं टाकलं आणि लगेचच त्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकून दिल्या. कारण याच्या व्यतिरिक्त आपण भाजीमध्ये आता काहीही टाकणार नाही. नंतर आलू टाकून दिले, थोडंसं मीठ आणि हळद आणि झाली भाजी. कारण कांदा लसूण मात्र वरची आहे, मोहरी सुद्धा चालत नाही, फक्त जिऱ्याची फोडणी द्यावी लागते. आणि अशी भाजी सुद्धा इतकी टेस्टी झाली होती ना, का तुम्हाला काय सांगू. इतकी सुंदर अशी भाजी झालेली होती. जर छोटे बेबी असले किंवा छोटे बाळ असले जे तिखट अजिबात खात नाही किंवा ज्यांना कांदा चालत नाही, अशा लोकांसाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी बनवू शकता. आणि याचे मी पराठे बनवले होते आणि तुम्ही पुढे बघालच का इतके टेस्टी असे पराठे माझे तयार झाले होते. तर चला, ज्याच्यासाठी हा ब्लॉग शूट केलेला आहे तेच तुमच्यासोबत आता पॉईंट शेअर करते. तर सकाळी मी गेले, म्हणजे पाठ ठेवण्यासाठी गेले तिथे गुरुचरित्र पारायणसाठी. मग नंतर पारायणासाठी जागा वगैरे सांभाळली, कारण बऱ्यापैकी आमच्याकडे गर्दी असते. म्हणून जागा सांभाळणंच म्हणजे काय, तर आपण एक ठेवून होतो आपला पाठ की ठीक आहे मग मी इथे बसेल. मग ते झाल्याच्या नंतर मी तिथे गेली. मग तिथे सर्व लेडीज वगैरे होत्या. मग एक दादा आले आणि त्यांनी म्हटलं का षोडोपचार पूजेसाठी ज्यांनी आधीपासून ज्या बुकिंग असतात 7 दिवसाच्या, तर त्यांनी आधीपासून जे काही नाव दिलेलं होतं तर त्यांचं नाव कॅन्सल झालेलं. आणि असू शकतं, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. आता संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांचं काही पर्सनली प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे त्यांना ते नाव कॅन्सल करावं लागलं. मग त्यांनी सकाळीच टायमिंगला 7ला सांगितलं आणि तोपर्यंत षोडोपचार पूजा मात्र आवरून घ्यायची होती. मग जेव्हा मी अचानक म्हणजे साडी वगैरे वेअर केलेली होती आणि देवपूजा वगैरे केली आणि लगेचच मी आऊंना सांगितलं का मी पाठ ठेवून आली. जेव्हा पाठ ठेवायला गेली तेव्हा दादा मला असं बोलले, म्हणजे तिथे अनाउन्समेंट केली. मग लगेचच मी यांना विचारलं का षोडोपचार पूजेचं नाव म्हणजे नाव कॅन्सल झालेलं आहे. तर त्यांनी विचारलं का जोडीने कोणी आहे का, कारण एकाची एक नाही चालत, तर एक म्हणजे एक असलं तर मध्ये चालतं. पण आता सध्या सप्ताहामध्ये आहे आणि सप्ताहाची सुरुवात होती, त्याच्यामुळे 7 दिवस जोडीने षोडोपचार पूजा करायची होती. तर मग जोडीने आहे का. आणि बघा, असंच असतं, महाराजांची इच्छा खूप वेगळी असते. आपल्या इच्छेपेक्षा महाराजांचं नियोजन खूप जास्त वेगळं असतं आणि तेच आमच्या याच्यामध्ये होतं, नशिबामध्ये. माझं तर सर्व काही आवरून झालेलं होतं, मात्र आहोंची सुद्धा तयारी बाकी होती. म्हणून मी काय केलं, लगेचच तिथे हो सांगितलं, आहोंना कॉल केला. आहोंने आंघोळ वगैरे करून ठेवली, मी आली तोपर्यंत. लगेचच आम्ही धावत पडत गेलो. चहा सुद्धा पिलेला नव्हता. मग नंतर 8ची आरती झाली आणि त्याच्यानंतर आमच्या आजची षोडोपचार पूजा झाली, कारण ऑलरेडी उशीर झालेला होता, कारण समोरच्यांनी नाही सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे यांना सुद्धा लगेच कोणाला जोडीला तयार करणं शक्य नव्हतं, कारण बऱ्यापैकी लेडीज अशा होत्या का त्यांचे मिस्टर जॉबला चाललेले गेलेले होते आणि थोडंसं उशीर झाला ना की
प्रत्येक जण हा घरी असेलच असं नाही, पण यांना थोडंसं लेट जायचं असतं. म्हणून म्हटलं चला महाराजांना आपल्याकडून काहीतरी सेवा करून घ्यायची होती आणि खूप दिवसांपासून माझी इच्छा होती का षोडोपचार पूजेला जायचं. पण मला एकटीला जायचं नव्हतं, तर आम्हाला दोघांना मला जोडीने जायचं होतं. आणि होतं असं का अहोंचं जमलंच नसतं, कारण अहोंचा सकाळी उठण्याचा टायमिंग वेगळा आहे. षोडोपचार पूजा सकाळी असते, कारण त्यांना उशीर होतो रात्री येण्यासाठी, म्हणून ते थोडं उशिराच उठतात. त्याच्यामुळे इतक्या लवकर आवरलं जात नाही, किंवा आपण जर बुकिंग करून ठेवली आणि त्याच्या वेळेत जर काहीतरी प्रॉब्लेम आला, तर मग पुन्हा त्यांना सुद्धा एक जोडी जी आहे किंवा जे काही षोडच्या पूजेसाठी लागणार आहे ते लोक पुन्हा त्यांना शोधावे लागतात. आणि टायमिंगवर तसंच झालं. पण असं असतं, माझी खूप दिवसांची इच्छा होती आणि महाराजांची इच्छा होती का ठीक आहे, आज सप्ताहाचा पहिलाच दिवस आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आमच्याकडनं महाराजांची षोडोपचार पूजा झाली. काहीही मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, पण आपण म्हणतो ना, आपल्या विचारापेक्षा त्यांचं असलेलं नियोजन हे खूप जास्त वेगळं असतं आणि आपल्यासाठी ते योग्य असतं, चांगलं असतं. मला खूप दिवसांची घाई होती का माझ्या हातून एक वेळेस तरी षोडोपचार पूजा करायची, आणि येणाऱ्या आता काही दिवसांमध्येच मी ठरवलं होतं का जायचं एका दिवशी, सांगून ठेवायचं तिथे का आम्ही येणार आहोत असं. आणि जे काही लागतं पंचामृत, दूध, दही ते थोडंफार घेऊन जायचं. आपल्याला जे शक्य होईल ते घ्यायचं. महाराज काहीच मागत नाही, पण आपल्याला मनापासून करायचं असलं ना तर सर्व काही होतं. जेव्हा षोडोपचार पूजा होती, सर्व शॉप वगैरे सुद्धा सकाळी बंद होते. काही मिळत नव्हतं, तरी आऊने एका दादांना पाठवलं आणि त्यांनी मग नंतर थोडेसे शॉप वगैरे ओपन झाले. मग सगळं काही आणून वगैरे सुद्धा दिलं आम्हाला. आणि आमच्या हातून इतकी छान अशी षोडोपचार पूजा झाली. नंतर मी सुद्धा गुरुचरित्र पारायण वाचलं आणि मग त्याच्यामुळेच काय झालं, शूट वगैरे अजिबात करता आलं नाही, कारण खूप जास्त गडबड झालेली होती. षोडोपचार पूजेला टायमिंगवर गेलो. 8ची आरती वगैरे झाली. नंतर प्रहरे वगैरे चढवले. मान सन्मान जो काही असतो आपला तो करून घेतला. प्रहरे चढून झाल्याच्या नंतर आमच्या आजची षोडोपचार पूजा झाली. नंतर पारायणाचा संकल्प झाला किंवा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली. पुन्हा घरी यायला थोडासा उशीर झाला, कारण काल तर यागाच्या सेवा नव्हत्या. यागाच्या सेवा मात्र उद्यापासून होणार होत्या. पण दुपारी मी प्रहरला सुद्धा गेलेले होते. म्हटलं जे मिळतंय ना ते 7 दिवसामध्ये घेऊन घ्यायचं, कारण कसं असतं ना, हे 7च दिवस असतात की जेणेकरून आपण खूप जास्त पुण्याचा साठा हा कमवू शकतो. आणि जर होतंय तर कशाला सोडायचं, आणि एवढं जवळ केंद्र आहे तर अजिबात ही संधी सोडायची नाही. मग केंद्र लांब असो किंवा जवळ. तर महाराजांनी खूप छान पद्धतीने या सेवा करून घेतल्या आणि त्याच्यामुळेच बघा आम्हाला दोघांना तर खूप जास्त आनंद झाला. आणि मग मला तुम्हाला हेच सांगायचंय की आपण कोणतीही सेवा करतो, पण आपले कामं होत नाही म्हणून आपण एखाद्या देवावर नाराज होतो किंवा महाराजांवर सुद्धा नाराज होतो का आमचं हे होत नाही, आमचं ते होत नाही. मग तुम्ही याच पलीकडे हा एखादा विचार करता का हो, की जर आपलं होत नाहीये तर याच्यापेक्षा कदाचित आपल्यासाठी काहीतरी चांगलंही असू शकतं, किंवा जी गोष्ट आपल्या आयुष्यात घडणार आहे ती चुकीची सुद्धा असू शकते पुढे. म्हणजे देव आहेत ना, ते पुढचा विचार करतात, ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, म्हणून ते पुढचा विचार करतात. आपण फक्त आजचा विचार करतो, आज जेवायला आहे, उद्या जेवणार आहोत, परवा संपलं. आपण हा विचार करतो, पण ते खूप पुढचा मागचा ते पूर्ण विचार करतात, कारण त्यांनीच आपल्याला जन्माला घातलेलं आहे, त्यांना सगळं काही माहिती असतं. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थोडासा धैर्य, थोडासा शांतता असणे ही तितकीच महत्वाची असते. पण असो, छान अशी पूजा झाली का मन प्रसन्न होतं. आज दिवसभरामध्ये खूप सारी कामं होती घरातली, म्हणजे छोटी मोठी कामं ती सुद्धा आवरली. काही बाकीच्या सेवा होत्या, जास्ती करून सेवेमध्ये सहभाग घेतला. आणि आता 7 दिवस असंच होणार आहे, म्हणून जे काही डेलीचे ब्लॉग्स असतील किचन किंवा डेलीमध्ये जे काही माझं सुरू आहे 7 दिवसामध्ये, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर घरी आले 9:30ला रात्री, आणि इथे मग 2 आलूची भाजी बनवली, कारण कांदा लसूण वर्ज्य असल्यामुळे म्हटलं ठीक आहे अशा पद्धतीने बनवते. भाजी बनवली. नंतर मी सुद्धा लास्टमध्ये जेवण वगैरे करून घेतलं, कारण नाहून उशीर होत होता येण्यासाठी आणि मी सुद्धा खूप थकलेली होती दिवसभरामध्ये. म्हणून बघा, इतक्या व्यवस्थित अशा या झाल्या होत्या ना आलू पराठे, अगदी छान, आणि इतकी मऊ कणिक होती ना, अगदी मऊ आणि टेस्टी झाले होते आलू पराठे. लास्टमध्ये मी तुम्हाला दाखवेलच का अगदी कडक करायची सुद्धा गरज नाही पडली. अगदी मी छान असा त्याला भाजलेला होता आणि 4च आलू पराठे बनवायचे होते, म्हणून व्यवस्थित. आणि एकही आलू पराठा, मेन म्हणजे एकही आलू पराठा फुटले नव्हता. जेव्हा आपण कांदा टाकतो ना तेव्हा ते फुटतात सुद्धा किंवा त्याच्यातून भाजी बाहेर येते, पण आजचं असं होतं की कांदा लसूण नसल्यामुळे ना अजिबात त्याच्यातून काहीही बाहेर आलेलं नाहीये, कारण आलू होता तो पूर्ण ऑलरेडी मॅश करून घेतलेला होता. तर अशा प्रकारे गरमागरम 4ही आलू पराठे बनवून घेतले आणि मी सुद्धा लास्टमध्ये जेवण करून घेतलं, किचन वगैरे आवरलं, आणि असं संपवला माझा आजचा दिवस. सो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि आम्हाला झालेला आनंद तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. असंच असतं, महाराजांचं नियोजन आपल्या नियोजनापेक्षा मात्र खूप जास्त वेगळं असतं. आपण विचारही केलेला नसतो, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून जातात आणि आपल्याला छान असा लॉंग टाइम आनंद सुद्धा देऊन जातात. तर नंतर लास्टमध्ये जे काही होते बघा, इतके छान छान पराठे तयार होत होते ना का मला बनवताच खूप सारी भूक लागलेली होती आणि सकाळचं सुद्धा धावपळ होती, त्याच्यामुळे लवकरच मी जेवण करून घेतलेलं होतं. तर ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनलला बघायला मिळतील.
तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. आणि आता या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये 28 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत जास्तीत जास्त सेवा करा. श्री स्वामी समर्थ.